IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 17 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यामध्ये आपण आज SGGS नांदेड या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर ह्या 4 कॉलेजबद्दल माहिती घेतलेली आहे. तर हे आहे श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ज्याला आपण SGGS नांदेड या नावाने ओळखतो. ह्या कॉलेजचा कोड जो आहे तो 2020 आहे. जसे आपल्या क्रिकेटच्या मॅचेस आहेत 2020, तसा हा कोड 2020 आहे. या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1981 साली झालेली आहे आणि ह्याचा कॅम्पस 46 एकर्सचा आहे. 2004 साली हे कॉलेज ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळं इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट बघितलं 2023-24 सालचं, तर मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज 5.5 lakhs, तर मॅक्झिमम पॅकेज 22 lakhs आहे आणि ह्या ठिकाणी 55% मुलांना जॉब मिळालेले आहेत. कॉलेजची जर फीस बघितली, ओपन कॅटेगरीसाठी 83 आहे, EWS किंवा EBCसाठी 75,000, TFWSसाठी 78, SC/STसाठी 2,000 आहे, तर VJ NT OBC या कॅटेगरीसाठी जवळपास 42,000 फीस आहे. कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे. जवळपास 600 बॉईज आणि 600 गर्ल्ससाठी ह्या ठिकाणी फॅसिलिटी आहे आणि हॉस्टेलची फीस 22,000 पर इयर आणि मेस चार्जेस जवळपास 2,000 रुपये पर मंथ अशा ह्या पद्धतीनं आहेत. कॉलेजमध्ये टोटल 10 ब्रँचेस आहेत आणि त्याचं प्लेसमेंट आपण आता बघणार आहोत. तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर ह्यामध्ये 120चा इंटेक आहे. त्यातल्या 99 विद्यार्थ्यांना जॉब मिळालेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या ब्रँचचं प्लेसमेंट 83% आहे. IT चं प्लेसमेंट 93% आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं 48%, इलेक्ट्रिकलचं 60%, म्हणजे 60% विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे इलेक्ट्रिकलच्या. इन्स्ट्रुमेंटेशनचं 100% प्लेसमेंट आहे. इथली इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच ही खूप फेमस आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 70%, केमिकल इंजिनिअरिंग 50%, सिव्हिल इंजिनिअरिंगचं फक्त 20% प्लेसमेंट आहे. टेक्स्टाईलचं 70% आहे, तर प्रोडक्शनचं 23% आहे. तर अशा पद्धतीनं 55% ह्या ठिकाणी प्लेसमेंट आहे. प्लस मायनस 5% होत असतं, तर मॅक्झिमम 60% ह्या ठिकाणचं प्लेसमेंट आपण कन्सिडर करू शकता. कॉलेजची जी सेंट्रल लायब्ररी आहे, त्यामध्ये रीडिंग मटेरियल आहे, जर्नल्स आहेत, मॅगझिन्स आहेत, बुक्स आहेत, जर्नल्स आहेत. तर अशा पद्धतीनं हे लायब्ररी फॅसिलिटी आहे. हॉस्टेल आहे, तसंच कॅम्पसमध्ये टेनिस कोर्ट आहे, टेबल टेनिस हॉल आहे, जिम्नॅशियम आहे. या सर्व फॅसिलिटीज आहेत. आपण बघू शकता कॉलेजचं ग्राउंड आहे आणि हे हॉस्टेलचे फीस आणि मेस चार्जेस आपण या ठिकाणी बघू शकता. कॉलेजचा जर इंटेक बघितला तर कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या 120 सीट्स आहेत. IT, मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शनच्या प्रत्येकी 60 सीट्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशनच्या 40 सीट्स आहेत, म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशनचा इंटेक 40च आहे. केमिकल, इलेक्ट्रिकल आणि टेक्स्टाईलचा इंटेक प्रत्येकी 30 आहे. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी टोटल 610 कॉलेजचा इंटेक आहे. आता आपण ब्रँच वाईज कट ऑफ बघणार आहोत. प्रत्येक ब्रँचचा काय कट ऑफ आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. टोटल 10 ब्रँचेस आहेत ह्या कॉलेजमध्ये. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ही ब्रँच 1986 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. 120चा इंटेक आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत, त्याचा जनरलचा काय कट ऑफ आहे, लेडीजचा काय कट ऑफ आहे आपण बघू शकता. ओपन कॅटेगरी असेल तर जनरलच्या 30 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 13 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जनरल आणि लेडीजचा 96% आहे. तर स्टेट मेरिट रँक हा 11,000च्या आतमध्ये पाहिजे. आपलं इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन सर्वांचं कंप्लीट झालेलं असेल. त्यानंतर आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल. तर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपला जो आहे तो स्टेट रँक आपल्याला मिळणार आहे. तर EWS कॅटेगरीमध्ये 12 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. TFWSमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 97% आहे.
इतर कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकता. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ही 2000 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. याचा इंटेक 60 आहे. ओपनमध्ये जनरलच्या 15 तर लेडीजच्या 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 95% आहे. आपण EWSचा कट ऑफ बघितला तर तो 93% आहे. म्हणजे 2% आपल्याला इथं बेनिफिट मिळणार आहे. पुढची ब्रँच बघूया इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आपण बघू शकता 2020-37210. ही ब्रँच 1981 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि याचा कट ऑफ हा अशा पद्धतीने आहे. 120चा इंटेक आहे ENTCचा. ओपनमध्ये 30 सीट्स जनरलच्या आहेत तर 13 सीट्स लेडीजसाठी आहेत आणि कट ऑफ ओपनचा जवळपास 93% आहे. तोच आपण EWSचा कट ऑफ बघितला तर 2 ते 3% इथं बेनिफिट मिळणार आहे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी. इतर कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढची ब्रँच आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्याचा चॉईस कोड आहे 2020-29310 आणि याचा कट ऑफ हा अशा पद्धतीने आहे. हा 2024 साली म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकलच्या 30 सीट्स आहेत आणि ओपनमध्ये जनरलच्या 6 तर लेडीजच्या 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जवळपास 91% आहे. आपलं EWS जर असेल तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता EWSचा कट ऑफ 80% आहे. म्हणजे जवळपास 10% डिफरन्स आहे ओपनमध्ये आणि EWSमध्ये. तर आपल्याकडे EWSचं सर्टिफिकेट असेल तर 80% आपल्याला ही ब्रँच मिळू शकेल. आपण प्युअरली ओपनमध्ये असाल तर 90%च्या अभाव आपल्याला मार्क्स पाहिजेत. इतर कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच बघूया इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. या ब्रँचचा चॉईस कोड आहे 2020-46610. ही ब्रँच 1981 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. ओल्डेस्ट ब्रँच आहे ह्या कॉलेजमधली आणि ह्याचा प्लेसमेंट देखील खूप चांगला आहे. 100% प्लेसमेंट आहे ह्या ठिकाणी आणि ह्याचा कट ऑफ 2024 सालचा हा अशा पद्धतीने आहे. टोटल इंटेक 40 सीट्स आहे. तर ओपनमध्ये जनरलच्या 9 आहेत तर लेडीजसाठी 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 90% आहे. EWSमध्ये 88% आहे. म्हणजे फक्त 2%मध्येच बेनिफिट मिळणार. इतर कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच आपण बघणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ही ब्रँच 2012 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. म्हणजे थोडी उशिरा ही ब्रँच चालू झालेली आहे. त्याचा चॉईस कोड आहे 2020-61210 आणि ह्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. टोटल 60चा इंटेक आहे. ओपनमध्ये जनरलच्या 15 सीट्स आहेत तर लेडीजच्या 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ ओपनचा जवळपास 87% आहे. आपण EWSचा जर कट ऑफ बघितला तर तो 76% आहे. म्हणजे जवळपास 10% बेनिफिट EWSच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच पद्धतीनं आपण STचा कट ऑफ जर बघितला ST कॅटेगरीचा तर 0.25% कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे ह्या विद्यार्थ्याचा जर आपण मेरिट नंबर बघितला तर 1,79,452 आहे. टोटल विद्यार्थी जवळपास 1,80,000 बसलेले होते तर त्यामध्ये ह्याचा रँक 1,79,000 आहे. म्हणजे खूप कमी पर्सेंटाईलला ह्या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळालेली आहे. पुढची ब्रँच बघूया केमिकल इंजिनिअरिंग. ही ब्रँच 2009 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे आणि त्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे जनरलचा आणि लेडीजचा तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. ओपनचा 85% आहे तर EWSचा 80% म्हणजे एक 5% ह्या ठिकाणी EWSच्या विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळणार आहे. पुढची कॅटेगरी आपण बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग. याचा चॉईस कोड आहे 2020-19110. ही ब्रँच 1984 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ह्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. टोटल इंटेक 60 आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा जनरल आणि लेडीजचा काय कट ऑफ आहे आपण बघू शकतो. ओपनमध्ये असाल तर 83 मुलींसाठी तर 84 मुलांसाठी कट ऑफ आहे आणि EWS जर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी 79%ला
कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 पर्सेंटाईलचा आपल्याला ह्या ठिकाणी EWSच्या विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळणार आहे. पुढची ब्रँच बघूया, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी. ही ब्रँच 1987 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. ह्याचा जो चॉईस कोड आहे 2020-89610 आहे. टेक्सटाईल ब्रँच हे खूप कमी कॉलेजेसमध्ये आहे. VJTIला आहे, SGGSला आहे आणि इतर खूप रेअरली आपल्याला टेक्सटाईल ब्रँच बघायला मिळेल. टोटल इनटेक 30 सीट्सचाच आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकता. या ठिकाणी आपण ओपनचा कट ऑफ बघू शकता, 80 पर्सेंटाईल आहे. तर EWS मध्ये कट ऑफ बघा 69 म्हणजे 70 पर्सेंटाईल आहे. म्हणजे 10 पर्सेंटाईलचा बेनिफिट EWSच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं ST कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघा तर ह्या ठिकाणी फर्स्ट राऊंडला ST कॅटेगरीमध्ये जनरलची एक सीट आहे, लेडीजची एक सीट आहे, परंतु फर्स्ट राऊंडमध्ये ह्या ठिकाणी STच्या एकाही विद्यार्थ्याने ऑप्शन दिलेलं नाही. त्यामुळं ST कॅटेगरीची सीट फर्स्ट राऊंडला ह्या ठिकाणी एम्प्टी राहिलेली आहे आणि मग सेकंड राऊंडला ह्याचा कट ऑफ 79 गेलेला आहे. म्हणजे ज्याही STच्या विद्यार्थ्याने सेकंड राऊंडमध्ये ह्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे त्याला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही. त्यामुळं त्यांनी सेकंड राऊंडमध्ये ह्या ठिकाणी 79 पर्सेंटाईल कट ऑफला ही टेक्सटाईल ब्रँच घेतलेली आहे. तर फर्स्ट राऊंड खूप महत्त्वाचा आहे. फर्स्ट राऊंडला जर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालं नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. कारण ऑलरेडी त्या सीट इतर विद्यार्थ्यांनी ऑक्युपाय केलेले असतात. त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी इतर ठिकाणी जर गेले ते विद्यार्थी तरच आपल्याला थोडासा इथं चान्स मिळणार आहे, अदरवाईज मिळणार नाही. तर हे कॉलेज सिलेक्शन कसं करायचं, ब्रँच सिलेक्शन कशी करायची, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ आपण नक्की बघा. फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची ब्रांच बघूया, प्रोडक्शन इंजिनिअरिंग. याचा कोड आहे 2020-60610. 1984 साली ह्या ठिकाणी प्रोडक्शन ही ब्रँच चालू झालेली आहे. ही देखील एक जुनी ब्रँच आहे या कॉलेजमधली आणि ह्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता ओपनचा कट ऑफ 72 पर्सेंटाईल आहे मुलांसाठी, तर मुलींसाठी 69 पर्सेंटाईल आहे. तर EWSचा कट ऑफ 62 पर्सेंटाईल आहे. म्हणजे जवळपास 8 ते 10 पर्सेंटाईलचा बेनिफिट EWSच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच पद्धतीने ST कॅटेगरीमध्ये आपण बघू शकता ह्या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये सीट्स व्हॅकंट राहिलेले आहेत ST कॅटेगरीच्या प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये. त्यामुळे सेकंड राऊंड किंवा पुढच्या राऊंडमध्ये मग ह्या सीट ज्या आहेत ते भरलेल्या आहेत. तर ST कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही. त्यामुळे त्यांना सीट अलॉटमेंट होत नाही आणि मग पुढच्या राऊंडमध्ये ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं की ह्या ठिकाणी सीट व्हॅकंट आहे तर मग ते फॉर्ममध्ये ऑप्शनमध्ये ते कॉलेज ॲड करत आहेत. तर आपण फर्स्ट राऊंडमध्ये खूप काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण ब्रँच वाईज कट ऑफ बघितलेला आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. प्रत्येक आपली जी काही कॅटेगरी आहे आणि आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकेल हे लक्षात येईल. तर वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, ओपन आहे, EWS आहे, अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. आपली कुठली ना कुठली एक कॅटेगरी यामध्ये असणार आहे. तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळते ते बघायचं आहे. ह्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पहिली कॅटेगरी आपण बघणार आहोत ओपन कॅटेगरी. 40% सीट्स ओपन कॅटेगरीसाठी आहेत. टोटल 10 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत. आपली ओपन कॅटेगरी असेल तर ह्या ठिकाणी टोटल 146 सीट्स जनरलच्या, तर 65 सीट्स लेडीजसाठी आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच पाहिजे असेल तर 96 पर्सेंटाईल पाहिजे आपलं, किंवा आपली स्टेट मेरिट रँक 11,000च्या आतमध्ये पाहिजे. तर कमीत कमी आपल्याला 69 किंवा 72 पर्सेंटाईल पाहिजेत तरच आपल्याला ह्या ठिकाणी कुठली तरी ब्रँच मिळू शकते. तर आपली जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपण बघू शकता आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया EWS. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर ब्रँच पाहिजे असेल तर जवळपास 95 पर्सेंटाईल आणि मिनिमम जे आहे ते 62 पर्सेंटाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी आपल्याला पाहिजे.
तर आपल्याला इथं EWS मधनं ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आपण बघूया, शेड्यूल कास्ट. तर ह्यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये आपल्याला किती सीट, जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकता. तर मुलींसाठी मिनिमम पर्सेंटाईल 34 पर्सेंटाईल आहे, तर मुलांसाठी 58 पर्सेंटाईल आहे. तर त्याच्यावरती आपल्याला जर पर्सेंटाईल असतील तर आपण बघू शकता आपल्याला कुठली ब्रांच या ठिकाणी मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया, ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचे बरेचसे विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये फॉर्म व्यवस्थित भरत नाहीत, त्यामुळं त्यांना सेकंड राऊंडमध्ये हायर पर्सेंटाईल जरी असतील तरी त्यांना लोअर लेवलची ब्रँच घ्यावी लागत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 67 पर्सेंटाईलला कट ऑफ गेलेला आहे. तर टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघू शकता 79 पर्सेंटाईलला ह्या विद्यार्थ्याने टेक्स्टाईल ही ब्रँच घेतलेली आहे. म्हणजे त्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकली असती, परंतु त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरला नाही, त्यामुळं फर्स्ट राऊंडला सीट्स पॅक झालेल्या आहेत आणि त्याला टेक्स्टाईल ही ब्रँचमध्ये सीट व्हॅकंट दिसल्या आणि मग त्यामुळं त्यांनी सेकंड राऊंडमध्ये टेक्स्टाईल ही ब्रँच घेतलेली आहे. प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये पण बघू शकता आपण 67 पर्सेंटाईल आहे कट ऑफ. त्याला मेकॅनिकल ब्रँच मिळू शकली असती किंवा इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँच मिळाली असती किंवा IT ब्रँच मिळाली असती, पण त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरला नसल्यामुळं त्याला हे प्रोडक्शन ब्रँच घ्यावी लागत आहे. तर फर्स्ट राऊंड खूप महत्त्वाचा आहे. ST कॅटेगरीमध्येच असं आपल्याला झालेलं दिसेल. पुढची कॅटेगरी बघूया, NTA. तर यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये जनरलच्या आणि लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. तर मिनिमम 62 पर्सेंटाईल असेल तर आपल्याला प्रोडक्शन ब्रँच मिळेल आणि 93 किंवा 94 पर्सेंटाईल असेल तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळेल. या ठिकाणी आपण बघू शकता मुलींचा कट ऑफ मुलांपेक्षा जास्ती आहे NTA कॅटेगरीमध्ये. पुढची कॅटेगरी बघूया, NTB. आणि ह्यामध्ये आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्या लक्षात येईल. पुढची कॅटेगरी बघूया, NTC. तर NTC मध्ये बघा, मुलींचा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये कट ऑफ 95 आहे, तर जनरलचा कट ऑफ 93 आहे. म्हणजे NTCच्या मुली ह्या ठिकाणी खूप जास्त आहेत आणि त्यांचा पर्सेंटाईल देखील मुलांपेक्षा खूप जास्त आहे. IT ब्रँचमध्ये पण आपण बघू शकता मुलींचा कट ऑफ 94 आहे तर मुलांचा 92 आहे. म्हणजे मुलींचं प्रमाण जास्ती आहे आणि त्यांचे पर्सेंटाईल देखील मुलांपेक्षा चांगले आहेत. तर मिनिमम आपल्याला 62 पर्सेंटाईल पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे NTD. आणि ह्यासाठी नंबर ऑफ सीट्स आणि कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर मिनिमम 24 पर्सेंटाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी गेलेला आहे आणि त्याच्यावरती जर आपले मार्क्स असतील तर आपण बघू शकता कुठली ब्रँच आपल्याला मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे OBC. प्रत्येक ब्रँचमध्ये जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकतो. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जवळपास 95 पर्सेंटाईलच्या वरती आपल्याला मार्क्स पाहिजेत आणि प्रोडक्शनला जवळपास 63 किंवा 66 पर्सेंटाईलच्या वरती आपल्याला ह्या ठिकाणी प्रोडक्शन ही ब्रँच मिळू शकेल. पुढची कॅटेगरी बघूया, SEBC. तर ह्या कॅटेगरीमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतरची ब्रँच कॅटेगरी बघूया, TFWS. TFWS मध्ये आपल्याला वेगळा चॉईस कोड द्यावा लागतो. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता चॉईस कोडमध्ये स्लाइटली डिफरन्स आहे. ज्यांना TFWS मधून अप्लाय करायचं आहे त्यांनी प्रत्येक ब्रँचचे 2 कोड ह्या ठिकाणी द्यायचे आहेत. एक जो आहे तो नॉर्मल कोड आहे, आतापर्यंत आपण बघितलेला आहे, आणि TFWSचा कोड जो आहे तो शेवटी जो 0 येतो त्या 0च्या ठिकाणी 1 लिहायचा आहे आणि पुढे T ॲड करायचा आहे, तर तो TFWSचा कोड होईल. तर TFWS मधून ॲडमिशन पाहिजे असेल तर प्रोडक्शनमध्ये 70 पर्सेंटाईलच्या अबव आणि कम्प्युटरमध्ये 97 पर्सेंटाईलच्या अबव आपल्याला मार्क्स असतील तर या ठिकाणी TFWS मधून आपल्याला सीट मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं आज आपण SGGS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा ब्रँच वाईज तसेच कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितलेला आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.